माझ्या 6 वर्ष वयाच्या मुलीचा हात हातात घेऊन मी पाहतो तुझं पडदाभर असणं, हसणं, नाचणं, गाणं. तुझं या जगण्याविषयीचं विद्रोही बोलणं, वागणं, जे जगणं माझ्याही फारच आवडीचं नाही. आणि ते न आवडणं मी म्यान करून ठेवलंय आता. मला एक जाणवत असतं, ती पडद्यातून तुझ्या विश्वात सहज शिरलेली आहे, जसा तू दुश्मनांच्या गल्ली सहजतेनं वावरत असतोस. आणि मी खूपच अलीकडं थिएटरमधल्या खुर्चीतच असतो, गंजलेलं म्यान हातात धरून. मधूनच माझ्या पिढीच्या शब्दांची थरारती आठवण व्हावी असं क्षणभर तुझं वागणं, क्षणभरच. समोर असते तुझे संवाद, तुझे ओठ हालण्याआधीच उच्चारणारी उद्याची पिढी. जणू तू कापणी करणारा आहेस आणि उद्याच्या पिढीचा पहिला बहर तुझ्या खळ्यात. तुझ्या जीवावर उठणाऱ्या घटनांनी माझी मुलगी व्याकुळ होते, तेव्हा माझ्या धीर देणाऱ्या शब्दात तिला न कळणाऱ्या वास्तवाची जाणीव असते. त्यात खरे तर काही अर्थही नसतो. ती स्वतःची स्वतः सावरते काही वेळाने, जसे तिला पुष्कळदा पुढे करायचे आहे. आणि त्यावेळी तू खूपच मागे राहून गेलेला असशील.